आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मधुभाऊ नवले, मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहे ते विठ्ठलराव शेवाळे सर, शांताराम गजे सर, प्रकाशरावांचं खूप चांगलं मनोगत इथे झालेलं आहे, महेशराव बोलले, सुरेशराव बोललेले आहेत, करण नवले खास आलेले आहेत, ते आपल्यामध्ये आज आहेत, हासे साहेब आलेले आहेत, त्याचबरोबर शरदराव नवले आलेले आहेत, अनेक मान्यवर, सर्वांची खरं तर नावं घेतली पाहिजे. आपले सगळे इंदुरी चे सगळे बांधव आलेले आहेत, उच्चीलचे बांधव आलेले आहेत, आपले सर्व पत्रकार आहेत. वेळ खूप कमी आहे आणि आज आपल्याला मुख्यतः वक्त्यांचं ऐकायचं आहे, त्यामुळे मी सर्वांची नावं घेत नाही आहेत, मी सर्वांची नामोल्लेख केलाय असं कृपा करून आपण सर्वांनी गृहीत धरावं. मी फक्त एकच मुद्दा मांडून खाली बसणार आहे. आजचा हा कार्यक्रम करत असताना दोन घटनांच्यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय. एक आहे मामलेदार मारल्याची घटना. मी ज्यावेळी चळवळीत तिथे सक्रिय झालो त्यावेळी चळवळीचा मोठा काळ होता आणि हजारोचे मोर्चे निघायचे आणि त्या मोर्चामध्ये अकोल्याची लोक पहिलं वाक्य जर कोणतं असेल तर आमच्या नादी लागू नका, आम्ही मामलेदार जिवंत जाळलाय, तुमची धडगत करणार नाही, हे वाक्य आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलं आहे. कधी मारला हे काही बऱ्याचदा आम्हाला कोणी सांगायचं नाही, आम्हालाही माहित नसायचं. अगदी परवा मी शेवटी न राहून सरांना फोन केला की सर नक्की कधी मारला, तर ते म्हणाले बघ 10 ऑगस्टला मारला. म्हटलं अरे 9 ऑगस्टला आमच्याकडे मोठा दिवस होतो, तिथं एवढी मोठी गर्दी असते, आता 10 ऑगस्ट आमचं हे परत काय करायचं आम्ही पुढे, नक्की 10 ऑगस्ट कशावरून. तर सर म्हटले आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. त्यांनी मला व्हॉट्सअपला मामलेदार मारल्याच्या नंतर त्याची जी नोंद झालेली आहे ती नोंद तहसील कार्यालयात आहे, तो नोंदीचा कागदच मला पाठवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं, त्याचं मौतीचं कारण लिहिलं, दंगलखोरांनी मारला. तर दंगलखोरांनी मारलेले सगळे वंशज इथे आलेले आहेत, तर या दंगलखोरांचा इतिहास काय तो आज आपल्याला समजून घ्यायचा. का केली ही दंगल त्यांनी? बरं, ही दंगल होण्याच्या परिपेक्षात डॉक्टर उघडे आलेले, त्यांना विनंती पुढे या, ते सुद्धा एक दंगलखोरच आहे, म्हणजे दंगलखोरांची आज सगळी इथे गर्दी आहे. तर या दंगलखोरांच्या थोडस मागं गेलो की मग आपल्याला परत कोंडाजी नवलेचा उल्लेख आठवतो. हे सर वर बसा, वर बसा. एक कोंडाजी नवले आणि आपण पण नवले, म्हटलं काय भानगड आहे, कोंडाजी नवले काय होते, काय केलं त्यांनी. गजे सरांबरोबर अनेक वेळा चर्चा व्हायची, आमचे विठ्ठलराव शेवाळ्यांबरोबर चर्चा होते, चंद्रभान भाऊ ते आले माझ्याकडे, तेवढं आपण काहीतरी केलं पाहिजे. ते उच्चींच्या मंडळींकडे आमचे बबनराव सारखे जात राहायचे, ते माझ्याकडे यायचे, अजित तू सगळं करतो, ते मंडळी एवढं ऐकायचं, आपण काहीच करत नाही. भाऊंची तगमग, म्हटलं एकदा जरा आपण एकत्र येऊ आणि ही काय भानगड आहे ही एकदा समजून घेऊ. इतक्या साध्या गोष्टीसाठी भावांनो आपण आज एकत्र आलेलो. राघोजी भांगरेंचा उल्लेख आज एकही भाषण अकोल्यातलं राघोजी भांगरेंच्या उल्लेखाशिवाय होत नाही, राया ठाकरांच्या उल्लेखाशिवाय आपलं एकही भाषण आता होत नाही. आणि काल जो प्रचंड आदिवासी दिवस साजरा झाला, तुम्ही आपली साक्षीदार आहोत, केवळ अकोल्यात नव्हे तर हे दोन भूमिपुत्र म्हणजे अकोल्याचे दोन्ही क्रांतिकारक आज सगळ्या महाराष्ट्रात त्यांचा उल्लेख होतो. मी जरा मागे जाऊन पाहिलं की असं का होत आलं, कारण मी ज्यावेळी दवाखाना सुरू केला, डॉक्टर उघडे इथं आलेले आहेत, त्यावेळी राघोजी भांगरेंचा इतका उल्लेख होत नव्हता, राया ठाकरेंचा एवढा उल्लेख होत नव्हता, मी साक्षीदार आहे त्याला. पण ही प्रक्रिया कशी झाली हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे आणि मग आज आपल्याला कार्यक्रम का करायची गरज आहे याचा जरा उलगडा होईल. मला आठवते त्यावेळेस गोविंद गारे हे पहिले आदिवासी साहित्यातले जे काही अधिकारी होते, त्यांनी पहिल्या सह्याद्रीच्या कुशीतल्या बंडखोरांची पुस्तिका काढली आणि विशेषतः महादेव कोळी यांच्याबद्दलचं लिखाण त्यांनी करायला सुरुवात केली. मधुकर पिचड बाकी आपले काही राजकीय गोष्टी असतील, पण ते चाणाक्ष होते, त्यांनी बरोबर हेरलं की हे आयकॉन होऊ शकतात. आणि मला आठवतंय की गोविंद गारेंना त्यांनी स्वतः ते घेऊन हिंडले सगळ्या महाराष्ट्रात, त्यांच्या सत्तेचा त्यांनी पुरेपूर त्यासाठी उपयोग केला आणि राघोजी भांगरेंचा इतिहास हा क्रांतिकारकच होता, तो सगळा चव्हाट्यावर केंद्रस्थानी आणला. जे नोकरी करणारे महादेव कोळी समाजाचे सगळे अधिकारी होते, ते सगळे ह्या इतिहासाच्या मागे उभे राहिले, ताकद दिली आणि बघता बघता त्यांचा जन्म कुठे झाला
त्यांचा इतिहास काय आहे, देवगाव की साकीरवाडी हा मोठा संघर्ष झालेला आहे, की देवगावला जन्मले की साकीरवाडीला जन्मले, त्याच्याबद्दलचा विचार झाला. आणि अंतिमतः आज एकही महाराष्ट्रातलं आदिवासी गाव नाही जिथे राघोजी भांगरेंचा फोटो आणि स्मरण होत नाही. डॉक्टर उघडे इथं आलेले, त्यांचा उल्लेख परत दुसऱ्यांदा मी करतो. तुळशीराम एकनाथ मेंगाळ पण आलेले. ठाकर समाजात असं कोणी आहे का क्रांतिकारक, याचा ह्या मंडळींनी अभ्यास केला, मी तुम्हाला सांगतो, त्याचा शोध घेतला. आणि मग राघोजी भांगरेंच्या जोडीला हे जे काही ठाकर समाजाचे क्रांतिकारक होते त्यांचाही नामोल्लेख पुढे आला पाहिजे, याच्यासाठी ह्या मंडळीनं अत्यंत जागरूकपणाने प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून रायाजी ठाकर यांचा फोटो आणि त्यांचं चारित्र्य आणि नाव हे आपल्याला क्रांतिकारक त्या 2 जणांच्या यादीमध्ये आलेलं दिसतं. मला प्रश्न पडला की या पंचकृषीमध्ये आदिवासी कोळी समाजाचे लोक सावकारशाहीच्या विरोधात, इंग्रजांच्या विरोधात लढत होते, संघर्ष करत होते. ठाकर समाजाचे लोक या भूमीमध्ये इंग्रजांच्या विरोधात लढत होते, संघर्ष करत होते. मग बिगर आदिवासी असणारे बहुजन काय करत होते, हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांना पडला पाहिजे. आपण आपला इतिहास विसरून गेलो. आपण जरा सुस्थितीत आलो, पोट पाणी चांगलं चालायला लागलं, राजकारणात आपली पकड बनली आणि मग आपल्याला वाटलं की आता आपल्याला इतिहास बघण्याची तशी गरज राहिलेली नाही. पण परिस्थितीचं योग्य विश्लेषण केलं तर आपल्या असं लक्षात येईल आपण बहुजन जर आपला कोणी मौल्यांचा मुद्दा नाही आहे, हा तमाम बहुजनांचा मुद्दा आहे, तमाम बिगर आदिवासींचा मुद्दा आहे की आपणही त्या क्रांतिकार्यामध्ये तितक्याच ताकदीनं होतो, किंबहुना खांद्याला खांदा देऊन होतो. हा आपला इतिहास आपण विसरलो, आपली पिढी विसरली, पुढची पिढी नाव सुद्धा घेणार नाही. आपलं सगळं बलिदान हे मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा जागर करण्यासाठी उच्चीच्या मंडळींना आपण इथे बोलवलेलं आहे. त्याचा जागर करण्यासाठी आपण इंदोरीच्या मंडळींना इथे बोलवलेलं आहे. आणि केवळ एवढेच नव्हे तर आज गोर आलेले आहेत, आमचे बाकी पत्रकार आलेले आहेत, सगळ्या लोकांना आपण बहुजन काय करत होते याचं विचारमंथन करण्यासाठी इथं बोलवलेलं. एकच मुद्दा सांगून मी संपवणार आहे. काय करत होतो आपण? बाबूराव काशिबा नवले, माझे आजोबा, भाऊ, त्यांचं एक बाळ माझ्या हाताला लागलं. ते आमच्या 5 घरातले करते, त्यामुळे जुन्या काळातले दस्तावेज त्यांच्याकडे ठेवलेले, ते कापडी एका कपड्यामध्ये बांधलेले, मी ते जपून ठेवले. मी ते अनेक वेळा वाचलेले, काल परत एकदा काढून वाचलं. त्याच्यामध्ये ज्या जमिनी होत्या त्या जमिनी सावकारांकडे गहाण होत्या आणि गहाण असलेल्या जमिनी, त्या गहाण असलेल्या जमिनी सोडवता आलेल्या नाहीयेत. महादू काशिबा नवले त्या सोडवता न आल्यामुळे सावकारांनी केस लावलेली आहे आणि त्या जप्तीच्या केसेस या एका सातबाऱ्यावर नाहीये. मी विचार केला, त्या सातबारे जर मी सगळे लिहून काढले रंजितन, मी अवाक झालो की एवढ्या जमिनींवर एकाच वेळी सावकाराच्या केसेस चालू आहेत. त्या सावकाराच्या केसेसच्या नोटिसा बाबांनी जपून ठेवलेल्या आहेत, ते जीर्ण आहेत, माझ्या अवस्थेत मी तुम्हाला दाखवतो. आणि त्या नोटिसा अकोल्याच्या आहेत. घरची प्रचंड गरिबी, जगवणं शक्य नाही भावांना, अशा परिस्थितीत अकोल्याच्या केसेसच्या सगळ्या नोटीस आहेत. तिथे निकाल सावकाराच्या बाजूने लागलेला आहे, सगळ्या जमिनी जप्त होण्याची परिस्थिती आलेली आहे. मग केस चाललेली आहे संगमनेरच्या कोर्टात, संगमनेरच्या प्रांत नावाचं जे काही कार्यालय होतं तिथे, आणि तिथं प्रचंड सारख्या तारखा पडल्याचे एवढे बंडल आहेत आणि तरी सुद्धा तो निकाल हरलेला आहे आणि जप्ती लागलेली आहे, लिलाव लागलेला आहे आणि आमचा सगळा सातबारा, माझ्या एकट्याच्या घराचा सगळा सातबारा नील झालेला आहे, सगळ्या जमिनी गेलेल्या आहेत. आणि हा कालावधी कोणता आहे? हा बरोबर तोच कालावधी आहे ज्यावेळी कोंडा नवले उतरतो अकोल्यात आणि इथल्या सावकाराच्या मुर्दे पाडतो, त्यांची नाकं कापतो. आता जे माझ्या घरात घडतं, महादू काशिबाच्या घरात घडतं, ते भाऊंच्या घरात, महेशच्या घरात, प्रकाश नवलेंच्या घरात आणि तिकडे बसलेल्या आणि जोया हसे, जोया खरं तर नवले यांचे वारसदार असणाऱ्या म्हाळादेवीमध्ये घडत नव्हतं का? घडत होतं. हा प्रचंड अन्याय, अत्याचार इथे माजलेला होता, सावकार मातलेले होते, तुमच्या जमिनी जप्त होत होत्या. मग उपाय काय होता? 2 उपाय होते. मी संपवतो, लांबत नाही, पण रिलेव्हन्स करायला पाहिजे. आज का जमलोय आपण? काय उपाय होते? 2 उपाय होते. 2 प्रवाह या ठिकाणी राजकीय प्रवाह होते. एक प्रवाह होता 1930 साली सुरू झालेला जंगलचा सत्याग्रह.
त्याच्यामध्ये आपले नवलेवाडीचे इकडचे सगळ्या लोक सामील होते, जेलमध्ये जात होते, त्यावेळच्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये भागीदारी करत होते. राजकीय नेतृत्व नव्हतं असं नाही, होतं. ते राजकीय नेतृत्व असताना सुद्धा सावकाराच्या धाडी पडत होत्या, जमिनी जात होत्या आणि सातबारे नील होत होते, भूमिहीन होत होते बहुजन शेतकरी. तिकडनं मार्ग निघत नाहीये. काँग्रेसच्या चळवळीमध्ये कायदेशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने विनंती अर्ज करून, सत्याग्रह करून होत नाहीये. काहीतरी चाल करायला पाहिजे अशी जाणीव झालेली आहे. आणि मग ही जाणीव झाल्यानंतर तोपर्यंत उच्चीलवरून कदाचित आपलं जाणं येणं असणार आहे. आपण विसरलो, निरोप गेला असणार आहे की आमच्याच्यानं होत नाही, आता जमिनीत नील होऊ राहिल्या, सातबारात जाऊ राहिले, काहीतरी करावं लागेल. हा निरोप गेलेला आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि तो निरोप ऐकलेला आहे आणि मग कोंड्या नवले या सगळ्या भागात उतरलेला आहे, नाक कापत आणि मुर्दे पाडत सावकारांना दहशत मारवत निघालेला आहे. फक्त बहुजनांसाठी केलं का? नीट आता आपले सगळे इतिहास सांगतील शेवाळे सर आणि गजे सर, हे फक्त बहुजनांसाठी केलेलं नाहीये. आदिवासींच्या ज्या जमिनी आहेत त्यांच्यासाठी पण दरोडे पडलेले आहेत. इगतपुरी आणि घोटीपर्यंत दरोडे पडलेले आहेत. आणि आज इथे लामटे आपले नामदेव भांगरे, मुद्दाम म्हणून त्यांना मी बोलवलेलं आहे. सदाशिव तर आलेलाच आहे, परंतु आपला लामटे आलाय, लवाणीचे लामटे आलेले आहेत, अर्जुन गंभीरे, एकनाथ वगैरे हे सगळे आलेत. त्या आदिवासी भागात मुक्कामी थांबलेले आहेत कोंडा नवले. आणि जसं भूमिगत चळवळीच्या लोकांना त्यांनी सांभाळलंय, तसं कोंडाजी नवलेला पण मदत केलेली आहे. आणि कोंडाजी नवलेंनी पण त्या भागातल्या सावकारांवर, कोतुलचा सावकार असेल, घुटीचा असेल, इगतपुरीचा असेल, दहशत बसवलेली आहे. आणि जात पात न पाहता सगळ्यांना कवेत घेण्याचं काम जे राघोजी भांगरेंनी केलं, जे रायाजी ठाकरेंनी केलं, तेच बहुजनांच्या कोंड्याजी नवलेंनी केलेलं आहे. तुझे आहे तुझं पाशी, पण आपण रस्ता चुकलोशी, अशी म्हणण्याची वेळ आहे ना दादा, अशी म्हणण्याची वेळ आहे. आणि म्हणून त्याचा जागर करायचा आहे. हा आदिवासी बिगर आदिवासी एकजुटीचा तालुका आहे, ती आपली परंपरा आहे. तेवढ्यावरती थांबलेलं नाहीये. कोंडाजी नवले ना नंतर गोळी घातली जाते, तो हटत नाही, तो शरण जात नाही, तो सरेंडर होत नाही, घाण गोळा म्हणतो आणि गोळी खातो छातडावर. हे रक्त आहे ना राजा. आणि त्या पाशरीवर लढा थांबत नाही, शोषण थांबत नाही. मग मुरली मास्तर येतो, मग नवले येतात, मग सफलबुदा मेंगाळ येतात, मग अनेक आदिवासी समाजाचे क्रांतिकारक येतात. आणि मग सावकारांच्या चोपड्या जाळल्या जातात, घरात घुसलं जातं. सफलबुदाला तर उलट टांगून खाली दुऱ्या देत बंदूक कुठून आणली म्हणून विचारलं ना राजा, पण तो हलत नाही. आणि बिगर आदिवासी आदिवासी एकजुटीच्या ताकदीवर सावकारशाहीची लढाई पुढे नेतो. हा आपला इतिहास आहे. आपण किती एकरलोय, आपण आता वाटायला लागलो. आदिवासींचे नेते वेगळे, आमचे वेगळे. राया ठाकरेंचं नाव घेता अभिमान आहे, आम्ही पण घेतो. राघोजी भांगरेचं नाव घेता आम्ही पण घेतो. कोंड्या नवलेचं नाव तोंडावर अजूनही अनेकांचे येत नाहीये. आणि ते आलं पाहिजे, पण ते यावं यासाठी आपल्या हातात आलं पाहिजे ना. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवताना आपण विसरतो ना राजो. तर बोलण्यासारखं खूप आहे. हा जागर आहे, एकजुटीचा जागर आहे. आदिवासी बिगर आदिवासी एकजुटीची परंपरा राबलेला आपला तालुका आहे. आणि म्हणून तो तालुक्याच्या बाहेर पण जायचंय. उच्छिलला झालं पाहिजे स्मारक. पण भाऊ तुम्हालाच विनंती करतो, आणि मी तुम्हाला साखरे टाकत आलेलो आहे, आपलं बांधलं नाही इथे आता स्मारक. मग हे कोंडाजी नवले इथे असतं तर आपलं बिघडतं कुठं? पुढच्याच पिढीला कळलं राव काय होतं आणि आपण कोणाचे वंशज आहोत. वाघाच्या पोटी जन्म गेला तर डरकाळ्या फोडतोच ना अजून. मग वाघ नख्यांचं एखादं प्रतिनिधी असलं तर बिघडतं कुठं तुमचं? आणि इंदुरीला काय प्रॉब्लेम आहे? प्रकाशराव होऊ दे ना तिथे. आणि मी म्हणतो आपला वंश काय फक्त इथेच आहे का? जोयाताईचेच रक्त आहे ना आपल्याकडे पण. मग माळादेवीला पण एखादं स्मृतिचिन्ह झालं तर बिघडतं कुठं? आपला जिथं जिथं परिवार आहे. अरे आपण तर आपल्या पूर्वजांना पहिल्यांदा जागा करू, मग दुसऱ्याकडून अपेक्षा करू. तुम्हाला काल ओवी पाठवली, अरे ती पिढी आता जायला लागली राजा. ते सगळं लिहिण्याची गरज आहे, जागवण्याची गरज आहे. राजकारण चालू राहील आपापल्या जागेवर, पण हा एवढा मोठा क्रांतिकारकांचा परिवार आहे आपला, बोलण्यासारखं खूप आहे. या भावनेनं आज आपल्याला राघोजी भांगरे आणि मामलेदार कसा मारला हे दोन्ही समजून घ्यायचंय. ते समजून घेऊ आणि पुढे जाऊया. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.